श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान हे पर्व, या पर्वातले उत्तर ययाती चरित ही कथा भाग आपण आता पुढे वाचायला सुरुवात करूया. शुक्राचार्यांच्या शापाच्या प्रभावामुळे ययातीला जे वृद्धत्व प्राप्त झाले होते ते वृद्धत्व तो आपल्या यदू नावाच्या पुत्राला घ्यायला सांगतो. त्यावर आता यदू ययातीला काय सांगतो हे आता आपण या कथेत वाचूया. यदू म्हणाला, बाबा, वार्धक्याबरोबर अनेक आपत्ती ओढवतात. खाण्यापिण्यावर कितीतरी बंधने पडतात. म्हणून तुमच्या वार्धक्याचा स्वीकार करण्यास माझे मन धजत नाही. माणसाला एकदा का वार्धक्य आले म्हणजे त्याच्या दाढी मिशा पांढऱ्या होतात, त्याचा सारा आनंद मावळून जातो आणि त्याच्या सर्व अवयवामधील ताकद नाहीशी होऊन ते शिथिल होतात. त्याच्या सर्व अंगाला सुरकुत्या पडतात. त्याच्याकडे पाहणारा उबग येतो आणि तो अगदी दुबळा बनतो आणि वाळून कोळ होतो. कोणतेही काम करावयास त्याला उत्साह म्हणून वाटत नाही. यौवनामुळे मुसमुसलेल्या स्त्रिया त्याची अवहेलना करतात. इतकेच काय, पण त्याचे आश्रित व नोकर चाकर देखील त्याची अमर्यादा करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. म्हणून तुमचे वार्धक्य स्वीकारण्याची मला थोडी देखील इच्छा नाही. बाबा, तुम्हाला माझ्याशिवाय आणखी बरेच पुत्र आहेत की? दुसरे असे की ते माझ्यापेक्षा तुमचे अधिक लाडके आहेत. त्यांच्यापैकी एखादा तुमच्या वार्धक्याचा स्वीकार अवश्य करील. दुसऱ्या एखाद्या पुत्राला गळ घाला. ययाती म्हणाला, अरे, तू माझा प्रत्यक्ष औरस पुत्र आहेस. तरीसुद्धा आपले तारुण्य मला देण्याचे तुझ्या मनात येत नाही. म्हणून तुझ्या पुत्रपौत्रांना माझे राज्य मिळणार नाही. तुर्वसूकडे पाहून या यदूने माझी मागणी धुडकावून लावली. म्हणून तुर्वसू, मी आता तुला विचारतो, माझ्या या मानसिक दुरावस्थेचा व माझ्या वृद्धावस्थेचा स्वीकार तू कर. तुझे तारुण्य मला मिळाले म्हणजे मी पूर्वीप्रमाणेच विषयोपभोग घेईन. 1,000 वर्षाचा काळ पूर्ण झाला म्हणजे तुझे यौवन मी तुला परत देऊन टाकीन आणि माझ्या वृद्धावस्थेचा व तिच्याबरोबर येणाऱ्या अपरिहार्य उद्विग्नतेचा मी पुन्हा स्वीकार करीन. यावर तुर्वसू म्हणाला, कामोपभोगाची सारी अभिलाषा समूळ नष्ट करून टाकणाऱ्या, सर्व सामर्थ्याचा ऱ्हास करून टाकणाऱ्या, देखण्या रूपाचा सारा दिमाख उतरविणाऱ्या, तीव्र बुद्धीला भ्रंश निर्माण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष प्राणावर गदा आणणाऱ्या वार्धक्याचा स्वीकार करण्याची मला मुळीच इच्छा नाही. ययाती म्हणाला, तुर्वसू, मूर्खा, तू माझा प्रत्यक्ष पुत्र आहेस, तरी आपले यौवन मला देण्यास तू तयार नाहीस. तुझा निर्वंश होईल. ज्यांच्या आचारधर्माची शुद्धता नष्ट झाली आहे व त्यात तऱ्हेवाईक कालवाकालव झालेली आहे, अशा प्रतिलोम विवाहापासून निर्माण झालेल्या संकर जातीचा नरमांस भक्षक अत्यंजांचा, स्वतःच्या गुरुच्या पत्नीशी व्यभिचार करण्यास कचरणाऱ्या अधमांचा, अत्यंत नीच योनीमध्ये जन्मलेल्या व पशुप्रमाणे ग्राम्य व्यवहार निर्लज्जपणे करणाऱ्या पापी म्लेच्छांचा राजा होण्याचे तुझ्या नशिबी येईल. वैशंपायन म्हणाले, स्वतःच्या तुर्वसू नामक पुत्राला असा शाप दिल्यावर शर्मिष्ठेच्या द्रुह्यू नावाच्या पुत्राशी ययाती बोलू लागला. ययाती म्हणाला, द्रुह्यू,
कांतीचा आणि सौंदर्याचा लोप करून टाकणारी माझी वृद्धावस्था तू 1,000 वर्षेपर्यंत पत्कर आणि तुझे तारुण्य तू मला दे. 1,000 वर्षांचा अवधी पूर्ण होताच तुझे तारुण्य मी तुला पुन्हा परत देईन आणि माझी वृद्धावस्था व तिचा अपरिहार्य परिणाम असलेली मानसिक अवस्था मी तुझ्याकडून परत घेईन. यावर द्रुयू म्हणाला, जराजीर्ण झालेल्या माणसाला हत्ती, रथ, अश्व इत्यादी वैभव निदर्शक गोष्टींचा कसलाही उपयोग नसतो. स्त्रीचा उपभोग घेणे त्याच्या सामर्थ्याच्या बाहेरचे असते. असले हे दरिद्री म्हातारपण पत्करणार तरी कोण? यावर ययाती म्हणाला, अरे द्रुयू, तू माझा प्रत्यक्ष पुत्र, पण आपले तारुण्य पित्याला देण्याचा धीर काही तुला होत नाही. माझ्या मनातील कोणतीही इच्छा तुझ्या मनातील कोणतीही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, असा शाप मी तुला देतो. जातिवंत अश्व ज्यांना जोडलेले आहेत अशा उत्कृष्ट रथांना, अश्वांना, हत्तींना किंवा गर्दभांना ज्या ठिकाणी जाणे सर्वस्वी अशक्य आहे, बोकडांना आणि बैलांना देखील जेथे जाता येत नाही, ज्या ठिकाणी मेण्यामध्ये किंवा पालखीमध्ये बसून जाणेही दुर्घट आहे, नित्य फक्त तरीत बसून किंवा डोणीत बसूनच जेथे जाणे भाग पडते, असल्या प्रदेशात तुला वास्तव्य करावे लागेल आणि असल्या दुर्गम देशाचा सुद्धा राजा होण्याचे भाग्य तुला लाभणार नाही. केवळ भोज या नावाने तू ओळखला जाशील आणि तुझ्या साऱ्या वंशजांची सुद्धा हीच गत होईल. आता अनुला विचारून पाहतो. वत्सा अनु, तू तरी माझ्या वार्धक्याचा आणि माझ्या या विद्यमान मनस्तापाचा स्वीकार कर. तू जर तुझे यौवन मला दिलेस तर 1,000 वर्षेपर्यंत मी सुखाने नांदेन. यावर अनु म्हणाला, एखादा ओंगळ माणूस वाटेल त्यावेळी खातो, त्याप्रमाणे म्हातारा माणूस लहान अर्भकाप्रमाणे वाटेल तेव्हा खातो. नियमित वेळी अग्नीला आहुतीसुद्धा देण्याचे त्याला जमत नाही. असले हे करंटे म्हातारपण हवे आहे कुणाला? यावर ययाती म्हणाला, अरे तू प्रत्यक्ष माझाच पुत्र आहेस, पण आपले यौवन मला देण्याची मात्र तुला इच्छा होत नाही. वार्धक्याची तू आताच कुत्सित निंदा केली आहेस, म्हणून वार्धक्य तुला या क्षणीच प्राप्त होईल. अनु, तुझी आपत्ये यौवनाच्या उंबरठ्यावर असतानाच विनाश पावतील आणि ज्या अग्निहोत्राच्या लोपाचा तू आताच उल्लेख केलास तसा लोप प्रत्यक्ष माझ्याकडूनच घडेल. पुरूकडे पाहून, पुरू, तू माझा लाडका पुत्र आहेस. तू तरी सर्वात कनिष्ठ असलास तरी या प्रसंगाने सर्वांमध्ये ज्येष्ठ ठरण्याचे भाग्य तुला लाभणार आहे. काव्य शिरोमणी शुक्राचार्यांनी दिलेल्या शापाचा प्रभावामुळे वृद्धावस्थेने माझ्या शरीरावर अंमल चालविण्यास सुरुवात केली आहे आणि माझ्या सर्व अंगाला सुरकुत्या पडल्या आहेत आणि माझे केसही पांढरे झाले आहेत. पण माझी भोगलालसा मात्र अजून तृप्त झालेली नाही. पुरू, माझ्या चित्ताला ग्रासून टाकणाऱ्या व्यथेचा आणि माझ्या वार्धक्याचा स्वीकार आता तूच कर. तुझे तारुण्य मला मिळाले तर थोडा काळ का होईना, पण मला विषयोपभोग घेता येईल. 1,000 वर्षांचा अवधी पूर्ण झाल्याबरोबर तुझे तारुण्य मी तुला परत देईन आणि माझी ही सध्याची मानसिक उद्विग्नता मी पुन्हा सहन करीन. वृद्धावस्थाही आनंदाने पत्करीन. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.